गाईज इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना तुम्ही पण कन्फ्यूज होता का? टेल आणि से, हाऊस आणि होम, हिअर, लिसन, ईच, एव्हरी, सी, वॉच, लुक, बिसाइड आणि बिसाइड्स. यामध्ये तुमचंसुद्धा जर कन्फ्युजन होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे वर्ड्स एक्झॅक्टली कुठे यूज करायचे आणि कसे यूज करायचे हे तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. फर्स्ट वर्ड आहे आपला, म्हणजेच फर्स्ट पेअर आहे आपला से आणि टेल. आता इथे एक लक्षात घ्या, से म्हणजे पण बोलणे आणि टेल म्हणजे पण बोलणे, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण नेमकं याचा यूज कधी करायचा ते बघा. से म्हणजे काय? फक्त बोलणे. कोणाला सांगितलं हे न सांगता, कोणाला बोलत आहोत हे सांगण्याची गरज नाही, फक्त बोलणे या अर्थाने तुम्हाला सेचा यूज करायचा आहे. आणि टेल बघा, कोणाला तरी काही सांगणे, म्हणजे इथं काय आहे? लिसनर आवश्यक आहे. क्लिअर झालं तुम्हाला? से म्हणजे काय? नुसतं बोलणे, म्हणजे कोणाला सांगितलं आहे हे सांगण्याची इथे गरज नाही. पण टेल म्हणजे काय? कोणाला तरी काही सांगणे, म्हणजे इथं काय आहे? लिसनर म्हणजे ऐकणारा काय आहे? महत्त्वाचा आहे. क्लिअर? याचे एक्झाम्पल बघा. ती म्हणाली मी थकली आहे. ती सिम्पली काय केले तिने? ती म्हणाली मी थकली आहे. या ठिकाणी तुम्हाला सेचा यूज करायचा आहे, कारण बोलणे, फक्त बोलणे एवढंच इथे सांगितलं आहे. कोणाला बोलली काही इथे काही स्पष्ट केलेलं नाहीये. सेंटेन्स होईल, शी सेड आय एम टायर्ड. शी सेड आय एम टायर्ड. वाईट शब्द बोलू नका, सिम्पली काहीतरी बोलू नका सांगितलेलं आहे. डोंट से बॅड वर्ड्स. डोंट से बॅड वर्ड्स. तिने मला सत्य सांगितलं. तिने मला सत्य सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं, टेलची आपण जेव्हा सेंटेन्स बनवतो त्यामध्ये कोणाला तरी काही सांगणे म्हणजे काय झालं? टेल. म्हणजे इथे लिसनर काय असणं आवश्यक असतो. आता तिने मला सांगितलं, इथे लिसनर आहे म्हणून इथे आपण टेलचा यूज करायचा आहे. शी टोल्ड मी द ट्रूथ. शी टोल्ड मी द ट्रूथ. आता टोल्ड का आलं? कारण आपलं मराठीचं जे सेंटेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये वर्बचं सेकंड फॉर्म घेतलं जातं. म्हणून इथे वर्ब आहे टेल, टेलचं सेकंड फॉर्म टोल्ड. क्लिअर? ती म्हणाली की ती आनंदी होती. ती म्हणाली की ती आनंदी होती. इथे ती तिलाच म्हणाली, ती म्हणाली की ती आनंदी होती, पण इथे कोणाला सांगत आहोत हे स्पष्ट आहे का? नाही. म्हणून इथे आपल्याला सेचा यूज करायचा आहे. शी सेड दॅट शी वॉज हॅपी. शी सेड दॅट शी वॉज हॅपी. आता इथे सेड आलं, अगेन टेन्स आपलं सिम्पल पास्ट टेन्सचं आहे म्हणून आपण सेचं सेकंड फॉर्म. आणि हेच जर सेंटेन्स तुम्हाला टेलनी जर बनवायचं असतं तर तुम्हाला असं म्हणायला पाहिजे होते, ती मला म्हणाली की ती आनंदी होती. ती मला म्हणाली की ती आनंदी होती. आता बघा, तिने कोणाला सांगितलं? मला. म्हणजे मी काय आहे? लिसनर आहे. म्हणून इथे तुम्हाला टेलचा यूज करायचा आहे. करा अकॉर्डिंग टू टेन्स, टेलचा यूज तुम्हाला करायचा आहे. सेंटेन्स होईल, शी टोल्ड मी दॅट शी वॉज हॅपी. शी टोल्ड मी दॅट शी वॉज हॅपी. क्लिअर? शी सेड मी दॅट शी वॉज हॅपी. असं सेंटेन्स कधीही होत नाही. हे सेंटेन्स रॉंग आहे. कारण जेव्हा तुम्ही से किंवा सेड लिहिता त्याच्यानंतर पर्सन येत नाही. तिथे सिम्पली तुम्हाला दॅटचा यूज करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही जो काही म्हणजे ऐकणार आहे तो लिहावा लागेल. क्लिअर? नेक्स्ट आहे ईच अँड एव्हरी. ईच अँड एव्हरी. आता ईच म्हणजे काय? प्रत्येक वेगळा व्यक्ती किंवा वस्तू आपण जेव्हा एक एक करून प्रत्येकावर भर देतो तेव्हा तिथे तुम्हाला ईचचा यूज करायचा आहे. आणि एव्हरीचा बघा, सगळे मिळून म्हणजे एकत्र, या अर्थाने तुम्हाला एव्हरीचा यूज करायचा आहे. आपण जेव्हा सर्वांचा एकत्रितपणे विचार करून सांगतो त्यावेळेस सिम्पली तुम्हाला एव्हरीचा यूज करायचा आहे. आणि जेव्हा एकेकाबद्दल बोलायचं असतं त्यावेळेस तुम्हाला
ईचचा यूज करायचा आहे. क्लिअर? याचे एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. प्रत्येक मुलांना चॉकलेट दिली गेली. प्रत्येक मुलांना म्हणजे इथे प्रत्येक मुलगा हा एक एक करून मुलांना चॉकलेट दिली गेली असंही सेंटेन्स असू शकतं. वेगळ्या वेगळ्या मुलांना आपण इथे म्हणत आहोत, तेव्हा तुम्हाला इथे ईचचा यूज करायचा आहे. ईच बॉय वॉज गिवन अ चॉकलेट. ईच बॉय वॉज गिवन अ चॉकलेट. आता हेच सेंटेन्स बघा. प्रत्येक मुलाला चॉकलेट दिली. आता इथे मला म्हणायचं की प्रत्येक मुलाला म्हणजे संपूर्ण त्यांच्या गटाला किंवा त्या संपूर्ण त्यांच्या ग्रुपला चॉकलेट दिली असं मला जेव्हा म्हणायचं असतं किंवा आपल्याला म्हणायचं असतं त्यावेळेस तिथे तुम्हाला तिथे एव्हरीचा यूज करायचा आहे. एव्हरी बॉय वॉज गिवन चॉकलेट. एव्हरी बॉय वॉज गिवन चॉकलेट्स. कारण आपण सगळ्यांना एकत्रित करून म्हणतोय त्यावेळेस एव्हरीचा यूज करा. आणि ज्यावेळेस आपण सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं देतो किंवा एकेकाला देतो असं तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस ईचचा यूज करा. आता इथे बघा, ईच स्टुडंट्स आर इंटेलिजंट. हे रॉंग सेंटेन्स आहे. कारण ईच आणि एव्हरी नंतर सिंग्युलर नाउनचा तुम्हाला यूज करायचा आहे. प्लुरल इथे येणार नाही. जरी खूप सारे स्टुडंट असले तरी इथे सिंग्युलरच येईल. क्लिअर? याचं करेक्ट सेंटेन्स काय होईल? ईच स्टुडंट इज इंटेलिजंट. ईच स्टुडंट इज इंटेलिजंट. प्रत्येक विद्यार्थी हुशार आहे. क्लिअर? गावातील प्रत्येक घरात वीज आहे. आता इथे बघा, गावातील प्रत्येक घरात म्हणजे आपण इथे प्रत्येक घर वेगवेगळं काउंट नाही करत आहोत. सगळं गावातील सगळ्या घराला एकत्रित घेऊन काउंट करत आहोत. एव्हरीचा यूज करायचा आहे. सेंटेन्स Every house in the village has electricity. Every house in the village has electricity. प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक एक पुस्तक आहे. आता इथे मी प्रत्येक विद्यार्थ्याकडे जेव्हा म्हणत आहे तेव्हा मला प्रत्येक वेगवेगळ्या विद्यार्थ्याबद्दल बोलायचं आहे. तेव्हा मला ईचचा यूज करायचा आहे. आणि याच सेंटेन्समध्ये जर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थी आहे त्यांना जर एकत्रित म्हणायचं असेल तर एव्हरीचा यूज करा. इथे तुम्हाला थोडा तुमचा कॉमन सेन्सचा यूज करायचा आहे आणि तुम्हाला तशी सेंटेन्स बनवायची आहे. क्लिअर? आता मी इथे प्रत्येक याचा अर्थ वेगवेगळ्या मुलांना असं याचा करत आहे म्हणून मी इथे ईचचा यूज करत आहे. जर तुम्ही एकत्र सगळ्या मुलांना म्हणत असाल तर एव्हरीचा यूज करा. क्लिअर? ईच स्टुडंट हॅज अ बुक. ईच स्टुडंट हॅज अ बुक. आय होप तुम्हाला ईच आणि एव्हरीमधला डिफरन्स क्लिअर झालेला असेल आणि कधी यूज करायचं हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. नेक्स्ट आहे आपलं होम आणि हाऊस. बऱ्याचदा काय होतं गाईड्स, आपण खूपदा कन्फ्यूज होतो. होम लिहायचं की हाऊस लिहायचं किंवा होम बोलायचं की हाऊस लिहायचं. यातला मेन डिफरन्स बघा. आजपासून हे कन्फ्युजन तुमचं होणार नाही. हाऊस म्हणजे काय? एक इमारत, बांधलेलं घर. एक इमारत किंवा घर जे की 4 भिंतीचं असतं. म्हणजे फिजिकली जे स्ट्रक्चर आहे नुसतं घराचं त्याला आपण काय म्हणतो? हाऊस. आणि होम म्हणजे काय? आपण जिथे राहतो ते ठिकाण. आपुलकीची भावना असते, इमोशन्स असतात जुडलेले, ते काय झालं आपलं होम. क्लिअर झालं? हाऊस म्हणलं तर काय येईल? फक्त एक इमारत, त्याचं स्ट्रक्चर, बांधलेलं फक्त 4 भिंतीचं घर. होम. आपण जिथे राहतो, जिथे आपले इमोशन्स आहेत, आपले लोक राहतात, तिथे त्याला काय म्हणायचं आहे? तुम्हाला होम म्हणायचं आहे. क्लिअर? आता याचं एक्झाम्पल बघा. हे माझं घर आहे. हे माझं घर आहे. फक्त तुम्ही घराबद्दल बोलत आहात म्हणजे जी इमारत आहे किंवा जे घराचं स्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल. तिथे तुम्हाला काय यूज करायचं आहे? हाऊस. सेंटेन्स धिस इज माय हाऊस. धिस इज माय हाऊस. हे माझं घर आहे. तुम्ही आनंदाने सांगता की हे माझं घर आहे. इमोशनली अटॅच आहात त्याच्याशी. जेव्हा हे माझं घर आहे किंवा मी इथे राहतो असं तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला होमचा यूज करायचा आहे. सेंटेन्स धिस इज माय होम. धिस इज माय होम. त्याने नदीजवळ मोठं घर बांधलं. त्याने नदीजवळ मोठे घर बांधलं.
तो तिथे राहतोय का, तुम्हाला सांगितलंय का? नाही, फक्त घराबद्दल बोललं जातंय, त्याच्या स्ट्रक्चरबद्दल बोललं जातंय, मोठं आहे कसं आहे त्याच्याबद्दल. तेव्हा इथे हाऊसचा यूज करा. दे बिल्ट अ बिग हाऊस नियर द रिव्हर. दे बिल्ट अ बिग हाऊस नियर द रिव्हर. मला घरी जायचं आहे. आता मला घरी जायचं आहे म्हणजे हे नुसतं चार भिंती नसून तिथे तुमचे लोक राहतात, म्हणजे तिथे तुमचे जवळचे लोक राहतात, जसे की तुमचे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत किंवा तुमची मुलं असतील असे. तर तिथे म्हणताय तुम्ही मला घरी जायचं आहे, ते अशा ठिकाणी, तर तिथे तुम्हाला होमचा यूज करायचा आहे. सिम्पली सेंटेन्स काय होईल? आय वॉन्ट टू गो होम. आय वॉन्ट टू गो होम. इथे तुम्हाला क्लिअर झालं तुम्हाला होम आणि हाऊसमध्ये. आजपासून तुम्ही जराही कन्फ्यूज नाही होणार आहे होम कुठे यूज करायचं किंवा हाऊस कुठे यूज करायचं. नेक्स्ट आहे लुक, सी आणि वॉच. यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात. लुक कुठे यूज करायचं, कुठे यूज करायचं किंवा वॉच कधी यूज करायचं. आता बघा गाईज याच्यातले डिफरन्स. सी म्हणजे काय बघा. सी म्हणजे नैसर्गिकरित्या डोळ्यांना जे दिसतं, म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणतेही कष्ट करावे लागत नाहीत, त्याला सिम्पली तुम्हाला सी म्हणायचं आहे. कोणताही प्रयत्न न करता जे काही तुमच्या डोळ्याला नैसर्गिकरित्या दिसतं ते काय झालं? सी झालं. क्लिअर? आणि लुक, जाणून बुजून तुम्हाला एखाद्या गोष्टीकडे फोकस कर किंवा बघ असं म्हणायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला लुकचा यूज करायचा आहे. म्हणजे जाणून बुजून सांगायचं की बाबा ह्याच्याकडे बघ, त्याच्याकडे नीट लक्ष दे, तेव्हा काय करा तुम्ही? लुकचा यूज करायचा आहे. आणि वॉच बघा, काळजीपूर्वक बघ. जेव्हा तुम्हाला म्हणायचं असतं किंवा ज्या गोष्टी हलणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की मूवी आहे, टी व्ही आहे, खेळणारी मुलं आहेत किंवा रस्ता आहे, ह्या सगळ्या काही हलणाऱ्या गोष्टी आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला वॉचचा यूज करायचा आहे. क्लिअर? एक्झाम्पल बघा. मला बाहेर काही लोक दिसत आहेत. सिम्पली तुम्ही डोळे उघडले आणि ते तुम्ही सिम्पली बाहेर बघितलं आणि ते तुम्हाला दिसले, म्हणजे हे नैसर्गिकरित्या दिसतंय, तुम्ही त्याला जाणून बुजून बघत नाहीये, म्हणून इथे तुम्हाला सीचा यूज करायचा आहे. आय सी सम पीपल आउटसाइड. आय सी सम पीपल आउटसाइड. त्या लोकांकडे बघ. तुम्ही सांगताय त्याला त्या लोकांकडे बघ, त्या गोष्टीकडे फोकस करायला सांगताय, म्हणून इथे तुम्हाला लुकचा यूज करायचा आहे. लुक ॲट दोज पीपल. लुक ॲट दोज पीपल. मी त्या लोकांकडे लक्षपूर्वक बघत आहे. आता तुम्ही सांगताय की मी त्या लोकांकडे लक्षपूर्वक बघत आहे. मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक बघत आहात किंवा आता ती लोकं काय नुसतीच बसलेलीच नसणार आहेत किंवा एकाच ठिकाणी थांबलेली नसणार आहे, चालत असणारी लोकं आहेत, अशा वेळेस तुम्हाला वॉचचा यूज करायचा आहे. सेंटेन्स, आय एम वॉचिंग दोज पीपल. आय एम वॉचिंग दोज पीपल. क्लिअर? सी म्हणजे काय? नुसतं दिसणे. लुक म्हणजे काय? पाहणे, म्हणजे लक्षपूर्वक पाहणे किंवा जाणून बुजून पाहणे. आणि वॉच म्हणजे काय? काळजीपूर्वक बघणे, जसं की हलणाऱ्या गोष्टी आहेत अशांसाठी. क्लिअर झालं? लुक, सी आणि वॉच. क्लिअर आहे? नेक्स्ट आहे आपलं हिअर आणि लिसन. यामध्ये पण बरेचदा कन्फ्युजन होतं. माझं तर होतं गाईज, तुमचं सुद्धा होत असेल तर नक्की बघा हे. आता बघा, हिअर म्हणजे काय? आपोआप कानाला जे नैसर्गिकरित्या ऐकू येतं, म्हणजे तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायची गरज नाही किंवा कानाला एकदम हे करून ऐकायची गरज नाही, सिम्पली तुम्हाला ऐकू येतं, तिथे तुम्हाला हिअरचा यूज करायचा आहे. म्हणजे तिथे तुम्हाला कोणतेही कष्ट पडत नाहीत, जे काही आहे बाहेर ते ऐकू येतं, हिअर. आणि लिसन, जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकणे किंवा मुद्दामून लक्ष देऊन ऐकणे किंवा फोकस करून ऐकणे, तेव्हा तुम्हाला लिसनचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल बघा. तुला तो आवाज ऐकू आला का? सिम्पली तुला तो आवाज ऐकू आला का तुम्ही विचारताय. लक्षपूर्वक ऐकून आला का किंवा कसा तुम्ही काही विचारलं, एक नैसर्गिकरित्या म्हणजे नॅचरली तो आवाज तुम्हाला ऐकू आला का असं विचारताय, म्हणून इथे तुम्हाला हिअरचा यूज करायचा आहे. सेंटेन्स, डिड यू हिअर द नॉईज. डिड यू हिअर द नॉईज. तिला कोणी रडत आहे असं ऐकू आलं.
सिम्पली ऐकू आले, तिनं काही काळजीपूर्वक ऐकलेलं नाही, बट नॅचरली ते ऐकू आलेलं आहे. शी हर्ड समवन क्राईंग. शी हर्ड समवन क्राईंग. हर्ड का आलं तुमच्या लक्षात आलेलं असेल. सेकंड फॉर्म आहे, कारण आपलं सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्सचं आहे आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतो. क्लिअर? कृपया माझं ऐका. सिम्पल तुम्ही ऐका म्हणत आहात, म्हणजे तुम्ही इथे कोणाला तरी सांगताय की माझं ऐका, म्हणजे इथे लक्षपूर्वक ऐका किंवा लक्षपूर्वक ऐका याच हेतूने तुम्ही बोला, कोणीतरी ऐकावं हाच तुमचे पर्पज आहे, बरोबर. म्हणून इथे लिसनचा यूज करायचा आहे. प्लीज लिसन टू मी. प्लीज लिसन टू मी. प्लीज लिसन मी असं नाही, लिसन टू मी असंच येईल. क्लिअर? सिम्पली तुमच्या लक्षात आलेलं असेल. हिअर म्हणजे काय, आपोआप ऐकू येणे, नॅचरली, आणि लिसन लक्ष देऊन किंवा मुद्दामून ऐकणे. क्लिअर? नेक्स्ट आहे बिसाइड आणि बिसाइड्स. आता इथे बघा गाईज, बिसाइडचा मीनिंग वेगळा आहे आणि बिसाइड्सचा वेगळा मीनिंग आहे. बिसाइड म्हणजे काय, शेजारी, जवळ किंवा फक्त प्लेसबद्दल किंवा पोझिशन दाखवण्यासाठी बोललं जातं. बिसाइड म्हणजे कोणीतरी जवळ किंवा शेजारी या अर्थाने बिसाइडचा यूज केलेला असतो. म्हणजे इथे काय आहे, प्लेसचं पोझिशन दाखवलेलं आहे दाखवण्यासाठी. क्लिअर? आणि बिसाइड्स म्हणजे काय, च्या शिवाय किंवा एखाद्याला सोडून या अर्थाने. म्हणजे हे काय आहे, एक्सेप्शन दाखवण्यासाठी बिसाइड्सचा यूज करायचा आहे. थोडं कन्फ्यूज असेल, तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल्स देईल त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल. याचे एक्झाम्पल्स बघा. तो आपल्या भावाच्या शेजारी बसला आहे. इथे तुम्हाला पोझिशन सांगितली जात आहे. कुणाच्या शेजारी, भावाच्या, म्हणजे प्लेस आणि पोझिशन दोन्ही गोष्टी आहेत. तर इथे येईल बिसाइड. ही इज सिटिंग बिसाइड हिज ब्रदर. ही इज सिटिंग बिसाइड हिज ब्रदर. भावाच्या शेजारी. आणि त्याच्या भावाशिवाय त्याची बहीणसुद्धा आली. तुम्हाला म्हणायचं की त्याच्या भावाशिवाय त्याची बहीणसुद्धा आली. सिम्पली च्या शिवाय, बिसाइड्स. बिसाइड्स हिज ब्रदर हिज सिस्टर ऑल्सो केम. बिसाइड हिज ब्रदर हिज सिस्टर ऑल्सो केम. आय होप थोडं लक्षात आलेलं असेल. तुझ्याशिवाय अजून कोण आलं, म्हणजे तुझ्याशिवाय म्हणजे तुला सोडून अजून कोण आलं आहे. इथे तुम्हाला काय यूज करायचं आहे, बिसाइड्स. हू एल्स केम बिसाइड्स यू. हू एल्स केम बिसाइड्स यू. क्लिअर? शाळा बागेच्या शेजारी आहे. शेजारी पोझिशन आणि एक प्लेससुद्धा आहे. सिम्पल बिसाइडचा यूज करा. द स्कूल इज बिसाइड द पार्क. द स्कूल इज बिसाइड द पार्क. क्लिअर झालं तुम्हाला, बिसाइड आणि बिसाइडसुद्धा क्लिअर झालेलं असेल. आय होप गाईज बऱ्यापैकी तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं असेल. गाईज तरीसुद्धा जर तुमचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला जरूर कमेंट करा. मी त्या क्वेश्चनचं आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.